रायगड जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. उत्तुंग सह्याद्री आणि अथांग सागर हातात हात घालून नांदणाऱ्या रायगडमध्ये कर्तृत्वाची उंची लाभलेली माणसे जन्मास आली. या नररत्नांनी रायगडचा दिमाख आपल्या कर्तृत्वाने उंचावला. ह्यापैकीच एक नाव म्हणजे विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर. अलिबाग येथील मांडवा जेट्टीजवळ सासवणे हे गाव आहे. निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण झालेल्या या गावाला कलेच्या प्रांतात जागतिक ओळख मिळवून दिली ती विनायक करमरकर यांनी. घरी गणपती तयार करण्याचा पिढीजात व्यवसाय, त्यामुळे शिल्पकला रक्तातच होती. लहानपणी मातीचे छोटे उंदीर बनविणे, नंतर लहान प्राणी बनविणे, ह्यातूनच त्यांची कला फुलत गेली. घरच्यांनी प्रोत्साहन दिले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिल्पकाराचा उदय झाला आणि त्यातूनच साकारले ते करमरकर शिल्पालय. अत्यंत देखण्या वास्तूमध्ये हे शिल्पालय आहे. या शिल्पालयाचे प्रांगणच आपल्याला त्याची ओळख करून देते. वृद्ध व्यक्ती, गुरे राखणारा मुलगा, बसलेली स्त्री, पाण्याचा हंडा कमरेवर घेतलेली स्त्री, याशिवाय म्हैस, कुत्रा अशी एकापेक्षा एक सरस शिल्प प्रांगणातच आपले स्वागत करतात. यानंतर एक लाकडी जिना चढून आपण या शिल्पालयाच्या पहिल्या मजल्यावर पोहोचतो आणि वेगळेच विश्व आपल्या नजरेसमोर उभे राहते. पहिल्या मजल्याच्या वरांड्यातच ठेवलेल्या देखण्या शिल्पाकृती आपल्याला जागतिक कीर्तीच्या शिल्पकारांची ओळख सांगू लागतात. ही सारी शिल्पे म्हणजे वास्तववादी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. नोकराच्या छोट्या बाळापासून मांजरीपर्यंत आणि सामान्य माणसापासून असामान्य व्यक्तिरेखा येथे नानासाहेबांनी शिल्पकलेतून उभ्या केल्या आहेत. सयाजीराव गायकवाड, लोकमान्य टिळक, आगरकर, कोल्हापूरचे राजाराम, शाहू महाराज अशी अनेकांची शिल्प नानासाहेबांनी साकारली आहेत. प्रत्येक शिल्पाचे आपले खास वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येकाची स्वतंत्र कथा आहे. नानासाहेबांनी अगदी अमेरिकेत त्यांची शिल्पकलेची प्रात्यक्षिके सादर केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शिल्प गाजले. देश विदेशात त्यांच्या शिल्पकलेचा सन्मान झाला. भारत सरकारने देखील त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. एका देखण्या घरात हे शिल्पालय सामावले आहे.